हरि जय जय राम कृष्ण हरे सुंदरत ध्यान हे विटेवरी कर कटावरी हे बोनिया कर कटावरी हे बोनिया कर कटावरी हे बोनिया सुंदरत ध्यान हे विटेवरी कर कटावरी अवड़े निरंतर नित्य ध्यान अवड़े निरंतर नित्य ध्यान तुझसे हर गला कासे पीतांबर अवड़े निरंतर नित्य ध्यान अवड़े निरंतर नित्य ध्यान अवड़े निरंतर नित्य ध्यान मकर कुंडले तळपति कुणांग कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि मकर कुंडले तळपति कंठे कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गला कासे
अवरे निरंतर हित ध्यान अवरे निरंतर हित ध्यान अवरे निरंतर हित ध्यान तुलसी हार गया से पीतांबर अवरे निरंतर हित ध्यान अवरे निरंतर हित ध्यान अवरे निरंतर हित ध्यान तुका म्हणे माझे हृदय सुगम तुका म्हणे माझे हृदय सुगम Ram
रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी पाहता लोचणी रूप
कृष्ण हरे हरे राम कृष्ण 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 हरे राम निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंतर राहिलो निराकार निरंतर राहिलो से निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंतर राहिलो निराकार निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार कामये आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार कामये आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध झालो सदा कारण नित्य शुद्ध झालो सदा कारण नित्य शुद्ध तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध झालो कदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झाले समर निराभासी पूर्ण झाले समरस निराभासी पूर्ण झाले समर निराभासी पूर्ण झाले समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही पार कुमाई पार घुमाई पार कुमाई पार घुमाई पार कुमाई पार घुमाई पार कुमाई पार घुमाई पार निरांजनी आम्ही बांधिये घर
निराजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराजनी आम्ही बांधिले घर निराजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले निरंजनी आम्ही निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निरंतर राहिलो से निराकार निरंतर राहिलो से निराभास पूर्ण निराभास रस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड अखंड ऐक्यास पावलो आम्ही
गुरु संत तुकाराम, छत्रपती शिवाजी, वीरपुत्र संभाजी, सत्यनारायण भगवान। निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही। तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही। विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं चन्द्रनीलाभुदाभं, जगन्निहित पाणिमण्डन मण्डनाना, तरुण तुळसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोग पीठे तटे भीमरक्षा, वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माबोली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, सेवे लागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरण। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भे। यन ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वति दिव्यस्तवे वदेसांग पद क्रमोपनिषदे यर्गायन्ति यं सामगा। ध्यानावस्थि तद्गतेन मनसा पश्यति यं योगिनो। यस्यान्तं विधुरासुरासुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। प्रथम नमन करो गणनाथा। प्रथम नमन करो गणनाथा। प्रथम नमन करू गणनाथा। नमन करू गणनाथा। उमाशंकराची आसुता। उमाशंकराची आसुता। उमाशंकराची आसुता। चरणावरी ठेवूनी माथा। चरणावरी ठेवूनी माथा। चरणावरी ठेवूनी माथा। चरणावरी ठेवूनी माथा। साष्टांग आता दंडवत। साष्टांग आता दंडवत। साष्टांग आता दंडवत। साष्टांग आता दंडवत। प्रथम नमन करू गणनाथा। 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 उमाशंकराची आसुता। चरणावरी ठेवूनी माथा। साष्टांगी आता दंडवत। प्रथम नमन करू गणनाथा। उमाशंकराची आसुता। चरणावरी ठेवूनी माथा। साष्टांग आता दंडवत। राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन वास। राधा मेरी पिता है माता मेरो घनश्याम। वार वार करो मैं राधे तोहे को प्रणाम। रायगड मंदिरी वसे माझा राया। चरणासी अर्पितो अजमहि काया। जगदीश्वराशी जोडली जाची ख्याती। प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। पंढरीच्या देवराया। पंढरीच्या पंढरीच्या देवराया। दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया। दंडवत तुझिया पाया। दंडवत तुझिया पाया। दंडवत तुझिया पाया। पंढरीच्या देवराया। दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया। दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया। परम पुरुष शौरी पांडुरंगा मुरारी। कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी।
प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ॐ नीलाञ्जन समभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरं। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विठ्ठल विठ्ठल निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही। अखंड गुणनिधान मुक्त कैवल्य तेजनदी परात्पर श्री अखिलेश्वर करुणावरून आले। रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद हो। अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाधार जगदाधार कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम शक्ती विश्व नियंता जगत नियंता पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्व मंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून भगवद्गीतेवरती परमानंदाची प्राप्ती करणारे योग्यांची मौली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर संत बहिणाबाईंच्या वाङ्मयाचा आधार घेतला तर संत बहिणाबाई म्हणतात ज्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला स्थित केला भक्कम केला असे असणारे ज्ञानोपराया अर्थात ज्ञानदेवी रचेला पाया उभारिले देवालया। वैराग्याची प्रेम मूर्ती असणारे देहूगाव निवासी देवमान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत असणारे जाळोनी संसार बैसलो अंगणी ही अवस्था ही स्थिती ज्यांनी प्राप्त केली। वारकरी संप्रदायाचा पाया जरी मौली महावैष्णव ज्ञानोबरांनी रचला असेल तरी कळशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आणि तुकोबरायांच्या प्रासादिक वाणीतील तुकोबरायांच्या गाथ्यातील सगळ्यांच्या परिचयाचा तुकोबरायांची अवस्था सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात निर्गुण निराकार असणारा देव तो सगुण साकार पाहायला मिळाल्यानंतर त्याच्या चरणावरती स्थित झालो। परमार्थिक स्वरूपामध्ये तुकोबरायांचं घर हे वेगळं तुकोबरायांनी सांगितले। तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी वास्तव्याला गेलो निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से ज्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही तो जगाचा मालक कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम शक्ती ज्याच्या जवळ आहे निराकार होऊन त्याच्या जवळ आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही। आतापर्यंत जेवढे काही दुर्गुण होते आतापर्यंत काही वाईट गोष्टी होत्या त्या सगळ्यापासून मला मुक्तता मिळालेली आहे आणि त्या जगाच्या मालकाजवळ आता थांबलोय। निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्य प्राप्त झालंय ऐक्याची साधना प्राप्त झाली आहे आणि त्याच्या चरणावरती आता विराजमान झालंय तुकोबराय म्हणतात। आणि याच्या ऐक्याच्या साधनेमुळं सगुण साकार असणारा जगाचा मालक प्राप्त झाल्यामुळं आतापर्यंत जे द्वंद्व होतं आतापर्यंतचा असणारा अज्ञान आतापर्यंतचा असणारे चांगुलपण किंवा वाईट गुण या सगळ्या गोष्टी माझ्यापासून दूर गेल्या। तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध शुद्धतेकडे माझी आता वाटचाल चालू झालेली आहे। अहंकार रूपी जी गोष्ट आहे अज्ञान रूपी जी गोष्ट आहे ती माझ्यापासून दूर झाली आहे आणि जगाच्या मालकावरती स्थिरावलोय। विठ्ठल अगदी थोडक्यामध्ये या अभंगाचा अन्वय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलेलो आहोत कारण मीमांसा आपण सगळ्यांना ठाऊक आहे तरी सुद्धा वक्त्याचं साध्य कर्तव्य आहे की हा अल्पसा परिचय देणं गरजेचं आहे। आपल्या या कामतपाडा ग्रामीण वरखडे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी हा नयनरम्य सोहळा अर्थात वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना एक दिवसाचा महोत्सव अर्थात गृहप्रवेशापासून आजच्या रात्रीच्या भजनापर्यंत चालू असलेला हा सोहळा वरखडे परिवारातील श्री व सौ आमच्या मंदा आई केशवजी हरिश्चंद्र वरखडे
त्यानंतर श्री वसव रमा आई अरुणजी हरिश्चंद्र वरखडे आणि आदि करून त्यांचा संपूर्ण परिवार असतील. आदरणीय आमचे परमार्थिक स्नेही राहुलजी महाराज वरखडे आदि करून या संपूर्ण वरखडेच्या परिवाराच्या वतीनं ही नवीन वास्तूचा शुभारंभ, या वास्तूचा गृहप्रवेश आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं नयनरम्य वास्तू किंवा नूतन वास्तू उभारणी करत असताना एक प्रत्येकाची स्वप्नपूर्ती असते. अश्मयुगीन काळापासून आतापर्यंत माणसाच्या 3च मूलभूत गरजा आहेत. एक आहे अन्न, नंबर 2 आहे वस्त्र आणि नंबर 3 आहे निवारा. अन्न आणि वस्त्र कसं तरी परिधान करता येईल, पण निवाऱ्याच्या बाबतीमध्ये सहजासहजी अडचणी आपल्या वाट्याला चालून येतात. अशी ही वास्तू आज या वरखडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी प्राप्त झालेली आहे, उभा केलेली आहे. अनेक वर्षाचं स्वप्न असेल की आमचे घर एखादं असं सुंदर व्हावं. पुरुष मंडळी थोडे पुढे सरका तुम्ही, म्हणजे महिला मंडळ मागे येणाऱ्या लोकांना जागा होत नाही. मागे कोणी पुरुष मंडळी असेल तर या दोन्ही बाजूला जागा आहे, आलेत पुढाकार तरी चालेल, इथं आलात पुढे तुम्ही चालेल. पुरुष मंडळी मागे महिला मंडळ बसेल, दोन्ही बाजूला इकडे जागा आहे. जागा अपुरी आहे, मान्य आहे, इकडे येऊन बसा आपण सगळेजण, आहे दोन्ही बाजूला जागा आहे. या पुढं विठ्ठल विठ्ठल आणि या भव्य दिव्य असणाऱ्या वास्तूचा शुभारंभ आज या ठिकाणी अर्थात गृहप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो. वास्तू या शब्दाचा विग्रह केला तर वास अधिक असतो. ज्या ठिकाणी भगवंताचं स्मरण होतं, भगवंताचा वास असतो, अर्थात असतो म्हणजे ज्या ठिकाणी स्थानापन्न होतो, त्या शब्दाला दिलेला आहे वास्तू. आणि शांती या शब्दाचा अर्थ आहे की ज्या घरामध्ये आम्ही प्रवेश करतोय ते कितीतरी दोषानं भरलेलं घर आहे. मग त्याला जर आम्हाला दोषमुक्त करायचं आहे, त्या दोषातून त्याचं निवारण करायचं आहे, तर त्या वास्तूला शांत करावं लागतं. आता हे वास्तूला शांत करणं म्हणजे नेमकं काय कारण आहे, किंवा न केल्यानं काय गोष्टी होतात, किंवा केल्यानं काय फलश्रुती मिळते, याचा थोडासा आढावा घेतो आणि मग अभंगाकडे वळतो. विठ्ठल खरं तर ज्या वेळेला प्रत्येकाचं स्वप्न असतं, तुम्हाला सांगून गेलो की प्रत्येकाला असं वाटतं की आमचं एखादं असं सुंदर घर असावं, ज्या घरामध्ये आम्ही राहत असो, ज्या घरामध्ये आमचं पुढचं आयुष्य चालू असावं, असं सुंदर आणि नीटनेटकं घर प्रत्येकाचं असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न आहे. मानवी देहाचं मुळात स्वप्नच असं आहे की जे मिळेल ते अगदी परिपक्व असलं पाहिजे. आजही प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकजण म्हणतो की जे त्याच्याकडे सुख आहे ते सुख माझ्या वाट्याला प्राप्त झालं पाहिजे. पुढे जाऊन सांगू का, शेजारच्याकडे जर फॉर्च्युनर आली तर आम्हालाही कधीतरी वाटतं की माझ्या वाट्यालाही फॉर्च्युनर आली पाहिजे. शेजारच्याचं घर चांगलं झालं तरी कधीतरी मलाही वाटतं की माझंही घर चांगलं झालं पाहिजे. अशी वरखडे परिवाराची अनेक वर्षाची स्वप्नपूर्ती संकल्पना होती, मग तिला सत्यामध्ये उतरवायची आहे. मग त्यासाठी काबड कष्ट आले, मेहनत आली आणि अनेक वर्षाचं स्वप्न, अनेक वर्षापासून चालू असलेलं स्वप्न, अर्थात काम जेव्हापासून चालू झालं त्या आजच्या दिवसापर्यंत जो मुहूर्त साधला तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अर्थात अक्षय तृतीयाच्या निमित्तानं आमच्या घरामध्ये आम्हाला गृहप्रवेश करता यावा, या नवीन वास्तूमध्ये आमचा प्रवेश व्हावा, किंवा या वास्तूमध्ये आम्ही राहायला जावं, अशी वरखडे परिवाराची इच्छा आणि तद निमित्तानं हे ठेवलेले भगवंताचं चिंतन. विठ्ठल खरं तर या वास्तुशांतीच्या निमित्तानं कुठल्याही घरी जा, घर परमार्थाचं असू द्या किंवा परमार्थाला न मानणारं असू द्या, पण त्या प्रत्येक घरी वास्तुशांतीच्या निमित्तानं भजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, याची मांदियाळी या दिवसभरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आज हे घराणं जे आहे वरखडे परिवार हा पूर्णत्वाला अर्थात परमार्थिक घराणं आहे. आणि त्यांनी असा संकल्प केला की अक्षय तृतीयाच्या दिवशी आणि आजच्या दिवशी तुम्हाला पाहायला गेला तर लग्न तिथी खूप आहे. प्रत्येकाला असं वाटलं की आजच्या दिवशी आमच्या घरामध्ये शुभ कार्य झालं पाहिजे. खरं तर राहुल महाराजांनी नाही म्हटलं तरी 2 ते 2.5 महिने अगोदर ही तारीख देऊन ठेवली होती, अक्षय तृतीया कुठं घेऊ नका म्हणून.
आणि तेव्हापासून त्यांची धावपळ आहे. एक अंदाज होता की तेव्हापर्यंत माझं घर पूर्णत्वाला जाईल. अर्थात या परिवाराला एक असं वाटत होतं की तेव्हापर्यंत आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि या स्वप्न पूर्णत्वाच्या निमित्तानं हे चालू असलेलं कीर्तन आणि कीर्तनाच्या अनुषंगानं प्राप्त झालेली सगळी मंडळी, खरं तर या निमित्तानं ही सगळी मंडळी या घरी आली. तुकोबराय म्हणतात की कोण येतो घरा आमुच्या कशाला किंवा कोणाच्या कशाला, ज्याचा त्याचा नाही. त्याला प्रत्येकाला आपापला व्यवसाय आहे. कोणाच्या घराला कशा करता येईल. प्रत्येक जणाला आपापलं वैभव प्राप्त झालेलं आहे. पण याच्या निमित्तानं ही मंडळी आपल्या घरी आलेली आहे. ऐका, या 3 दोषातून आपल्याला जर बाजूला जायचं असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. तसं अष्टशैल्य मैद्य असे 8 दोष सांगितलेत वास्तूमध्ये. 8च्या 8 तुम्हाला सांगणार नाही ना तर 10 वाजतील. तुम्ही म्हणाल थंडी एवढी वाजते नाही आणि 10 वाजवले तर आमचं पुढचं कसं का व्हायचं. त्याच्यामुळे जास्त काही पुढे चालणार नाही. 9 वाजेपर्यंत जेवढं देता येईल तेवढं तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करेन. ऐका, अष्टशल्य मैद असं 8 दोषांना युक्त असणारं आपलं घर असतं. या दोषातून जर आम्हाला घरातले हे दोष बाहेर काढायचे तर प्रामुख्यानं 3 गोष्टी आम्हाला केल्या पाहिजेत. 1 भजन साधना, नंबर 2 होम हवन साधना आणि नंबर 3 अन्नदान साधना. या 3 साधनेच्या माध्यमातून आम्हाला हे घरातले दोष बाहेर काढता येतात. पहिली गोष्ट सांगितली भजन साधना. घरामध्ये ज्या वेळेला वास्तुशांतीचा प्रयोग होतो, वास्तुशांतीची संकल्पपूर्ती सोहळा होतो, त्यावेळेला घरामध्ये भजन साधना झाली पाहिजे. कारण भजन साधना ज्या वेळेला आपल्या घरामध्ये होते त्या खऱ्या अर्थानं त्या घरातले जेवढे दोष आहेत तेवढे दोष त्या माध्यमातून पुढे जातात. ज्ञानोबा तर सांगतात, जिथं टाळाचा आवाज येतो, मृदुंगाचा आवाज येतो, तिथं विण्याची झणकार ऐकायला येते किंवा वारकऱ्यांच्या मुखातून शब्द पुढे निघत जातात. त्यावेळेला ज्ञानोबा म्हणतात, पापाचे कळप पळती पुढे पापाची कळप पळती पुढे पापाची कळप पळती पुढे पापाची कळप. रामकृष्ण उच्चार रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळते पुढे. पहिला प्रसंग सांगितला, पहिली साधना भजन साधना सांगितली. आणि ज्या वेळेला भजन साधना होते त्यावेळेला हे घर अर्थात नामस्मरणानं परिपक्व होतं. पहिलं दोष निघून जातो. दुसरा दोष सांगितलेला आहे आपल्याला होम हवनानं. अर्थात घरामध्ये ज्या वेळेला गृहप्रवेश होतो त्याच्या अगोदर घरामध्ये होम हवन केलं जातं. या होम हवनाचा जेवढा काही धूर निघतो, जो विधी चालू असतो, प्रत्येक ज्या घरातल्या कोपऱ्यात जातो तिथले सगळे दोष निघून जातात. ही होम हवनाची साधना आहे. आणि तिसरी साधना कीर्तन झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था अर्थात अन्नदान. या 3 साधनेच्या माध्यमातून आम्हाला हे दोष घालवले जातात. पण खऱ्या अर्थानं हे दोष येतात कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ऐका, तर या 3 दोषांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर हे दोष घालवायचे असतील तर येतात कुठून, त्याची सुद्धा 3 कारणं सांगितलेली आहेत. एक सांगितलंय भूदोष, नंबर 2चा सांगितलंय भूतादी दोष आणि नंबर 3 सांगितलंय भुवन दोष. विठ्ठल पहिल्या क्रमांकाचा सांगितलेला आहे भूदोष. अनेक वर्षापासून जागा जी रिकामी आहे त्या जागेवरती वास्तू जर आम्हाला बांधायची आहे तर 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी या जागेवरती काय होतं आमच्या पिढीला आम्हाला काहीच माहिती नाही. बरोबर का बाबा? या जागेवर घर बांधायच्या अगोदर 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी काय होतं आम्हाला काय माहिती आहे का?
पहिला दोष सांगतोय तुम्हाला, भूदोष. या जागेवरती काय होतं ते आम्हाला माहिती नाही, म्हणून घर बांधायच्या अगोदर पहिला प्रसंग केला जातो तो भूमिपूजनाचा. भूमिपूजन कशा करता केलं जातं तर त्याच्यामध्ये असणारे दोष, त्या जागेवरती असणारे दोष त्याचं निवारण करता यावं त्याकरता पहिला केला जातो तो भूदोष. खरं तर आज मला बांधल्यासारखं आहे, कारण आजच्या दिवशी वास्तुशांतीच्या पलीकडे दुसरं काही मांडता येणार, त्याच्या अनुषंगानं जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो. भूदोषाच्या माध्यमातून हे पहिलं निवारण होतं. नंबर 2चं सांगितलेलं आहे भूतादी दोष. अर्थात ही वास्तू बांधत असताना किंवा याची परिपूर्णता करत असताना ज्या ठिकाणाहून याचं साहित्य आणलेलं आहे. आता साधा आणि सोपा प्रश्न विचारेल, एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर किंवा मयत झाल्यानंतर त्याच्या ज्या अस्थी निघाल्या जातात त्या अस्थी बाबा कुठं सोडल्या जातात? बोला लवकर. कुठं सोडल्या जातात? गंगेत सोडल्या जातात, नदीत सोडल्या जातात, बरोबर ना? तसंच करतो ना आपण. त्या अस्थी आपण गंगेला नदीमध्ये सोडतो. त्याच नदीतून आपण एक पदार्थ उचलतो ज्याचं नाव आहे वाळू. अस्थींचं बारीक बारीक कणामध्ये रूपांतर होतं. त्या अस्थी त्या वाळूच्या सोबत आपल्या घराकडं परत येतात, बांधकामामध्ये लागल्या जातात. भूतादी दोषाचं कारण सांगतो. ज्या वेळेला हे घर बांधलं जात असताना त्याच्यामध्ये वापरले जाणारी साहित्य सामग्री, त्या साहित्य सामग्रीमध्ये सुद्धा भूतादी दोष वावरले जातात. नंबर 2चा दोष आहे. आणि नंबर 3चा दोष आहे भुवन दोष. ऐका, हे घर बांधत असताना अनेक कर्मचारी, मग मिस्त्री असेल, बांधकाम करणारा असेल, जो काही असेल तो घरासाठी लागणारा सगळी मंडळी घर बांधत असताना ती मंडळी आपल्या घरामध्ये इमाने इतबारे काम करते. पण ज्या वेळेला ती मंडळी दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाते तेव्हा त्यांना विचारलं जातं तुमचं काम कुठं चालू आहे, तर ते सांगतात कामटपाड्याला माझं घर तिकडं चालू आहे. अर्थात त्याची इच्छा या घरावरती आरक्षित असते. इच्छेपासून निवृत्ती, भूतांपासून निवृत्ती आणि पहिला सांगितला भूदोषापासून निवृत्ती, या 3 निवृत्ती जर पुढे घातल्या तर संत असे म्हणतात हे दोष या घरातून कायमचे निघून जातात. आणि ते दोष घरातून निघून गेले की त्याला शब्द आपण वापरलेला आहे वास्तू शांती. विठ्ठल व संत महात्मे असे म्हणतात की ज्या वेळेला खऱ्या अर्थानं हे दोषांचं निवारण आपण करतो त्यावेळेला जगाचा मालक तिथे येऊन स्थिरावतो. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा. नलगती सायास वनांतरा, नलगती सायास वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, नलगती सायास जावे वनांतरा. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पण कधी येतो? ज्या वेळेला भजन साधना होते, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं या साधना परिपक्वतेला जातात, दोषातून निवृत्ती होते. आणि दोषातून निवृत्ती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं घरामध्ये आम्हाला ग्रह प्रवेश करता येतो. खरं तर फार पूर्वीचं सांगितलं शिवमहापुराणामध्ये की सगळ्यात अगोदर वास्तुशांती कोणी केली असेल तर भगवान महाशंकरानं. सगळ्यात अगोदर वास्तुशांती कोणी केली असेल तर भगवान महादेवानं केली. आणि ब्राह्मण कोण आणला होता माहिती आहे का महिला मंडळ तुम्हाला? सांगा ना, थोडंसं बोला ना तुम्ही. 9 वाजेपर्यंत थांबणारे काळजी करू नका, गरम झालंय मलाही मान्य आहे.
9 वाजेपर्यंत तुम्हाला ठेवायचं. ऐका, ब्राह्मण आणला होता रावण महादेवानं, आणि ती वास्तुशांती. बरं, महादेवाला जी लंका मिळाली होती, महादेवाला जे घर मिळालं होतं, तेही त्याला दान म्हणून मिळालं होतं. अर्थात कुबेराकडून जे मिळालेलं होतं तेच दान पुढं त्यानं रावणाच्या पुढं ठेवलं. ती वास्तुशांती त्या काळामध्ये भगवान महादेवानं केली होती. आणि नवीन घर मिळालंय याकरता त्या वास्तूची शांती झाली पाहिजे असं महादेवानं संकल्प केला. मग वास्तू शांती करायची याचा अर्थ विधी करण्याकरता कोण बोलवावा लागेल? बोलत चला, कोण बोलवावं लागेल? ब्राह्मण बोलवावं लागेल. मग ब्राह्मण शोधला. कर्जतमध्ये नाही मिळाला, कशळ्यात नाही मिळाला, संपूर्ण रायगड काढला नाही मिळाला. मग त्यानं ठरवलं की दशग्रंथी मुखोद्गत वाणी असणारा ब्राह्मण जर सध्या कोण आहे तर रावणाचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. मग रावणाला पाचारण केलं. रावण आला गड्या, आणि वास्तुशांतीचे मंत्र एवढा गोड बोलला रावण, एवढा गोड बोलला की भगवान महाशंकर अर्थात महादेव प्रसन्न झाले. आणि पूजा विधी उरकल्यानंतर, आटोपल्यानंतर भगवान महादेवाने विचारलं, ब्राह्मण देवता, या वास्तुशांतीच्या पूजेच्या निमित्तानं दक्षिणा तुम्हाला आम्ही काय द्यावी? काय द्यावी दक्षिणा तुम्हाला? एवढे गोड मंत्र तुम्ही बोलला तर मी तुमच्यावरती प्रसन्न आहे बुवा. ज्या वेळेला बोलले त्यावेळेला रावण म्हटला, बुवा कैलासाचे पती आहात तुम्ही, जे तुमच्या यथायोग्य असेल, वजन मापाचं असेल तेवढं माझ्या पदरात घाला. पदरात घाला म्हटल्यानंतर महादेव म्हटले, माझ्या इच्छेनं मी देईन, पण असं सांगितले शास्त्रामध्ये की ब्राह्मण देवता कधी नाराज होता कामा नये, आणि घरातून ब्राह्मण देवता नाराज होऊन जाता कामा नये. मग तुम्ही जे मागाल ती यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा मग रावणानं सांगितलं, ऐका, रावण असा म्हणाला की देवा एक काम करा ना, मी जे मागेन ते माझ्या परड्यात घालाल का, पदरात द्याल का? भगवान शंकर म्हटले, हो, जसं यथायोग्य असेल तसं तुमच्या वाट्याला देईल. आणि मग बरा ह्याने सांगितलं रावणानं, अर्थात त्या ब्राह्मण देवतेनं, ज्या वास्तूच्या शांती करता तुम्ही मला बोलवले ती वास्तू माझ्या नावावरती करा. नाही कळालं? महादेवाने रावणाला कशा करता बोलवलं होतं? वास्तूची शांती करायला. आता ब्राह्मण आला बुवा, ब्राह्मणानं वास्तुशांती केली सुद्धा, पण त्याची दक्षिणा काय द्यावी असं विचारल्यानंतर तो म्हणतो ते घर माझ्या नावावर करा. आता पुढे बोलू का? आज मला तुम्ही राहुल महाराज असतील, वरखडे परिवार असतील, यांनी मला कशा करता बोलवले? इथं कीर्तन करण्याकरता. आता त्यांनी मला जाता जाता विचारलं की महाराज दक्षिणा काय द्यावी? मी म्हटले घर माझ्या नावावर करा. ठेवतील का मला इथं? ते म्हणतील बुवा तुझं जे काय असेल ते घे, पण परत कामात पडत का येऊ नको. पण भगवान महादेव एवढे भोळे होते महाराज की तेवढी लंका त्यांच्या वाट्याला देऊन टाकली. बरं, लंका काय सोपी होती का? लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथ, 7 लक्ष घरे विटे बंदी. कोटी घरे काशा आणि तांब्याची, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. तुका म्हणी ज्याची संपदा येवळी, सांगा ते कवडी गेली नाही. तुकोबर आहे म्हणतात. काय? 5 लाख घर दगडांनी बांधलेली, 7 लाख घर विटांनी बांधलेली, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची आणि कोटी घरे काशा आणि तांब्याची. कोणाकडे होती? कोणाकडे होती? महिला मंडळ कोणाकडे होती? झोपल्या का काय? कोणाकडे होती? जाऊ का घरी? रावणाकडे. महाराज ऐका, एवढं वैभव रावणाकडे असताना महादेवानं असंच दान केले. केवळ त्यानं वास्तुशांतीचे मंत्र गोड बोलला म्हणून देव एवढा भोळा की रावणाच्या पारड्यामध्ये तेवढं घातलं. बरं, ज्याच्या पारड्यात घातलं ते काही सोपं नाही. 4 चरणाचा अभंग तुम्हाला सांगितला मी. रावणाच्या घरामध्ये मुळात 4,30,000 माणसं होती. महिला मंडळ किती होती? महिला मंडळ किती होती? 4. हा बोलत चला, थोडीशी चार्जिंग करा, अर्धा तास राहिलाय फक्त. 4,30,000 माणसं होती.
80,000 पत्नी होत्या प्रवीण महाराज. 80,000 आमची एकीने जिरवले. 80,000 होत्या. 1,00,000 मुलं होती. किती झाले हो? 80,000 आणि 1,00,000 किती झाले? बोंब बोललं किती झाले? 1,80,000 झाले. 1,25,000 नातू. आता तर बोंब बोललं 3,05,000 झाले आणि 1,25,000 पंतू. 4,30,000चं एक गठ्ठा मतदान होतं भगवान बाबा. कोणाच्या दारात पण जायची गरज नव्हती, एवढं वैभव त्याच्याकडे होतं. 80,000 स्त्रियांमध्ये मंदोदरी असणारी. त्या मंदोदरीनं बऱ्याच वेळा रावणाला समजून सांगितलं, ज्याची लंका आणली त्याला परत देऊन टाका. त्यानं दक्षिणेच्या बदल्यात दिले, पण रावण म्हणतो एवढं मिळालंय सजासजी सोडेन का मी? नाही सोडणार. 5,00,000 घरं पाषाणाची, 7,00,000 घरं विटांनी बांधलेली, कोटी घरे काशाणी तांब्याची, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. तरी तुकोबराय म्हणता, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढं वैभवशाली घर असणार, एवढी संपत्ती असणारा रावणाच्या वाट्याला, त्यातली कवडी सुद्धा नेता आली नाही. आमची 8 तोळ्याची गंटन न्यायची कुठं? 1.5 तोळ्याची चैन न्यायची कुठं? ती 1.5 तोळ्याची चैन शर्टाच्या बाहेर कडून अख्खा गाव हिंडत बसतो, माझी चैन बघा, माझी चैन बघा. नाही ना महाराज, त्याच्या वाट्याला एवढं होतं, त्यातली कवडी गेली नाही. माझा मुद्दा असा होता, पहिली वास्तुशांती कोणी केली असेल तर त्यावेळेला भगवान महादेवानं, आणि ब्राह्मण होता अर्थात रावण राजा. ऐका, ज्या अनुषंगानं ज्या दोषातून मुक्तता आम्ही पाहतोय, ते दोषमुक्त असं व्हावं वाटत असेल तर खऱ्या अर्थानं संत मांदियाळे असे म्हणते, भजन संधेनं, भजनाच्या साधनेनं त्या घरातील दोष आम्हाला मुक्त करता येतात. आणि जर ते मुक्त करायचे आहे तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, खऱ्या अर्थानं तो सगुण साकार असणारा जगाचा मालक, त्या सगुण साकार असणाऱ्या जगाच्या मालकाची प्रार्थना, त्याचं चिंतन आपल्या निर्गुण निराकार स्वरूपातून पलीकडे जाऊन त्या जगाच्या मालकाला आपलंसं करायचं आहे. त्यावेळेला आम्ही त्या चरणावरती स्थिर होऊ. अभंगाचं पहिलं चरण. निरंजनी आम्ही बांधिले घर, 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 निरंजनी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे. काम क्रोधान विकारानं भरलेलं एक घर होतं. हे काम क्रोधादी विकार ज्या वेळेला घरातून विमुक्त झाले, घरातून कायमचे निघून गेले, त्यावेळेला उरलं ते केवळ आणि केवळ
निरंजनी असणारं माझं घर, अर्थात कुठल्याही दोषानं युक्त नाही, दोषाची निवृत्ती झाली आणि त्या ठिकाणी आम्ही स्थानापन्न झालो. पहा, जगद्गुरु तुकोबराया भंडारा डोंगरावरती असताना सुद्धा भगवंताचं चिंतन करतायत. जगद्गुरु तुकोबराया भामचंद्रावरती असताना भगवंताचं चिंतन करतायत. गोराडेश्वरावरती असताना भगवंताचं चिंतन करतायत. देहूला असताना सुद्धा भगवंताचं चिंतन करतायत. एखाद्या साधकानं जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ यावं, तुकोबराने विचारावं, तुकोबराया जिथं जाऊ तिथं तुम्ही देवाच्या बद्दल बोलताय, कधीतरी प्रपंचाच्या बद्दल बोला ना, प्रपंचाच्या बद्दल कधीतरी चिंतन मांडा ना. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की नका मज पाशे वधू प्रपंचाचे विषयी किंवा देवाविण काही न बोलण्याची काही देवाविण. ज्या देवाच्या अनुषंगाने मला इथं प्राप्त केलेलं आहे त्या प्रपंचाच्या विषयी माझ्या अंतर्मनामध्ये एकही गुण नाही आहे. जो माझा स्वभाव आहे तो खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याला मी आता प्राप्त केलेला आहे. ऐका, ज्या वेळेला जगाचा मालक जगद्गुरु तुकोबरायांना मिळत नाही, सापडत नाही, त्या तुकोबराय म्हणतात की माझं काहीतरी दोष झालं असेल, त्या दोषानं युक्त माझं घर आहे. या दोषानं युक्त घर असेल तर या घरातून मला काहीतरी आकारानं जगाच्या मालकाला सापडावं लागेल, तो जगाचा मालक मला प्राप्त होईल. म्हणून तुकोबराया घरातून बाहेर पडतात आणि रस्त्यानं जात असताना सुद्धा प्रत्येक माणसाला विचारतात की माझा जगाचा मालक कुठं पाहिला का, माझ्या जगाच्या मालकाचं स्वरूप कुठं जाणता आलं का. मग प्रत्येक माणसानं उत्तर द्यावं. तुकोबराया साधनेच्या बळावरती निर्गुण निराकार असणारा त्याला सगुण साकार करा आणि त्या जगाच्या मालकाला प्राप्त करा. तुकोबराया मुखातनं शब्द काढतात, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, 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 कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. असेल जरी ठावा तुम्हा कोणा, असेल जरी ठावा तुम्हा कोणा, लागत असे माया विणवितो तुम्हाला, लागत असे माया विणवितो तुम्हाला, लागत असे माया विणवितो तुम्हाला, लागत माया विणवितो तुम्हाला. कोणी गावी आहे सांगा विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराया प्रत्येक साधकाला विचारतात, काम क्रोधादी विकार ज्या वेळेला घरातून बाहेर पडतो त्यावेळेला आठव एकाच गोष्टीचा होतो, तो म्हणजे जगाचा मालक. ऐका, संतांच्या अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. नाथ महाराजांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर 15व्या शतकामध्ये नाथ महाराजांनी जी अभंग रचना केली ती पूर्णतः ग्रामीण भाषेमध्ये केली. मग भारुड असू द्या, गवळणी असू द्या, हरिपाठ असू द्या, अभंग असू द्या, रोडगा असू द्या, जोगबा असू द्या, याच्या माध्यमातून नाथ महाराजांनी लोकांना कळेल अशी भाषा महिला मंडळ नाथ महाराजांनी वापरलेली आहे. नाथ महाराजांच्या चरित्राचं अवलोकन केलं, चरित्राचा थोडंसं अभ्यास केला तर नाथ महाराजांनी एक गोड चरित्र मांडले, अर्थात रोडग्याच्या निमित्तानं. एका सुनबाईची व्यथा नाथ महाराजांनी भगवती मातेच्या भवानी मातेच्या चरणावरती वाहिलेली स्त्रीत्वाचं रूपक आहे. पण नाथ महाराज त्या माध्यमातून, त्या स्त्रीत्वाच्या रूपक माध्यमातून प्रपंचातली नाती जोडलेली आहेत आणि अध्यात्मातली ओढही त्याच्यामध्ये जोडलेली आहे. तुम्ही साधं आणि सोपं घ्या, सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुम्हाला. रोडगा माहिती का तुम्हाला? रोडगा माहिती का माग महिला मंडळ? हो तरी बोला, नाही तरी बोला. किती पदार्थाचा बनला जातो? 5 पदार्थाचा रोडगा बनला जातो. ऐका, कुठले 2 आहेत ते काढून टाका, आता 5च आहेत. ऐका,
रोडगा बनवायला पहिल्यांदा गव्हाचं पीठ लागतं, जाडं भरडं. नंबर 2 डाळीचं पीठ. नंबर 3 त्याला दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये त्याला मळावं लागतं. पीठ मळताना तुम्ही मळावं लागतं. त्याला जर गोडवा यायचा असेल तर त्यात गुळ घातलं जातं. खरपूस भाजायचं असेल तर तूप किंवा तेल. किती पदार्थ झाले? किती झाले? 5. झाले ना 5. बोला ना तुम्ही 5 झाला. अशी तरी मान हलवा म्हणजे मला कळेल बा. 5 पदार्थाचा रोडगा. नाथ महाराज म्हणतात त्या स्त्रीत्वाच्या भूमिकेतून भवानी मातेच्या द्वारावरती गेलीये, पण भवानी मातेच्या द्वारावर गेल्यानंतर तिनं गाऱ्हानं काय मांडलं ऐका. भवानी माते मला सत्वर पाव, मी तुला तिथं रोडगा वाहणार आहे. सत्वर पाव, सत्वर म्हणजे लगेच पाव, मला लगेच दर्शन दे, त्याच्या बदल्यात मी तुला रोडगा वाहणार आहे, पण त्याच्या बदल्यात तू मला काय काय द्यायचं आहे ही सगळी यादी त्या नाथ महाराजांनी सुनबाईच्या भूमिकेतून मांडली आहे. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. पहिलं सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करगतीला. नंदेचं कार्ट किरकिर करते खरूज होऊ दे त्याला. दादला मारुनी आहुती देईन मोकळी करग मला. आणि शेवटला सांगितले एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटी राहू दे मला. कळली ना भाषा? आता हे प्रपंचातली नाती आणि अध्यात्मातला ओलावा अर्थात नाथ महाराजांनी काय काय मागितले ते पुढे ऐका. खरं तर हे वापरलं जाणारं जे आहे ते कूट प्रकरणातलं आहे. याचा कूट आध्यात्मिक अर्थ वेगळा आणि सरळ सरळ व्यवहारातील अर्थ पाहायला गेला तर वेगळा होतो. नाथाच्या घरची उलटी खून पाण्याला मोठी लागली तहान. ऐक बाई म्यानवल देखिले वळसणीचे पाणी आढ्याशी गेले. वळसण माहितीये का? वळसण ज्यांच्या डोक्यावर पदर त्यांना वळसण कळेल. आता नका नका सरको, आता बघतायत सगळीकडे, सगळे बघतायत आता. वळसण आढा या सगळ्या गोष्टी आता जुन्या झाल्या. नाथ महाराज म्हणतात नाथांच्या घरची उलटी खून पाण्याला लागली तहान. उलटी खून काय तर पाण्याला तहान कधीच लागू शकत नाही, पण नाथ महाराज म्हणतात पाण्याला तहान लागली. ऐक बाई म्या नवल देखिले वळसणीचे पाणी आढ्याशी गेले. मुंगी उडाली आकाशी तिने गिळेले सूर्याशी. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. मुंगी आकाशात उडाली, उडाली तर उडाली, तिनं सूर्याला गिळलं. सूर्याला गिळली थांबलं नाही तर त्या वेळेला ती सूर्याला मुंगी उडाली आकाशी तिने गिळेले सूर्याशी. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. ज्या स्त्रीला ज्या महिलेला कधी पुत्ररत्नाचा लाभ होणार नव्हता, नाथ महाराजांनी शब्द वापरलाय वांझ असा शब्द वापरलेला आहे. जिला पुत्ररत्नाचा लाभ कधी होणार नव्हता, नाथ महाराज म्हणतायत झालाय अतिशयोक्ती अलंकार वापरलाय. ऐका. मुंगी व्याली शिंगे झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. व्याली मुंगी तिला 2 बाळ झाली, तिचं दूध किती निघालं 17 रांजण भरले आणि 12 हत्ती प्याले. रांजण म्हणजे एवढं असतं की नाही, तरी माना हलवताय त्या. करू काय तुमचं? रांजण 17 भरले आणि 12 हत्ती प्याले, एवढं दूध निघालं. कोणाचं निघेल का हो? अतिशयोक्ती अलंकार वापरलाय. पती जन्मला माझे उदरी मी तव झाले त्याची नवरी. माझा पती माझ्या उदरात जन्माला आलाय आणि पती उदरात जन्माला आल्यानंतर मी त्याची पुढे जाऊन नवरी झाले असं संत म्हणतात. पती आपल्या उदरामध्ये जन्माला येतो का महिला मंडळ? नाही. पुढे जाऊन असं सांगितलंय माझ्याच उदरात जन्माला आलाय आणि पुढे जाऊन मी त्याची नवरी झालेली आहे. पूर्णता अतिशयोक्ती अलंकार आहे. चला पुढं. काट्याच्या आणीवर वस्ती 3 गाव 2 वसाड 1 वसेची ना. तेथे आले 3 कुंभार 2 थोटे. हा पूर्ण अभंग आपण वाचून घ्या, याच्यामध्ये बरंच आपल्याला सापडेल. इथं नाथ महाराज म्हणताय सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. कोण सासरा? नवीन नवीन सुनबाईंना असे शब्द वापरला का त्यांना गोड वाटतात ते. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. माझा सासरा गावाकडे गेलाय त्याला तिकडच खपव. अहंकार नावाचा सासरा तो आतापर्यंत वास्तव्य करत होता, त्याला आता घरातून बाहेर काढा. नंबर 2 सासू माझी जाच करते. धावत घेतो. सासू माझी जाच करते लवकर निर्दाळ तिला. माझी सासू मला त्रास करते. कोण सासू? ऐका. कोण सासू? कल्पना नावाची सासू. आतापर्यंत राहत होती, सुखाकडे जाऊ देत नाही आणि दुःखाकडे जाऊ देत नाही.
त्या कल्पना नावाच्या सासूचं लवकर निर्धारण कर. जाऊ माझी फडफड बोलतीये, बोडखं कर तिला. जाऊ म्हणजे वाचा, जाऊ म्हणजे वाणी, जाऊ म्हणजे वैखरी. एवढी अशुद्ध बोलतीये की चांगली चांगली माणसं माझ्यापासून तिनं दुरावलेत. त्या जाऊचं बोलणं अर्थात बोडकं कर. बोडकं हा शब्द माहितीये का? जुन्या काळामध्ये वापरला जायचा. मी सांगत नाही, त्याच्यावरती पुढे चला. नंदेचं कार्ट किरकिर करतंय, खरूज होऊ दे त्याला. खरूज माहितीये का? ती पण सांगायला लागेल. माहितीये ना? नंदेचं कार्ट किरकिर करतंय किंवा नंदेचं पोरग किरकिर करतंय, त्याला खरूज होऊ दे. काम नावाचं नंदेचं कार्ट किंवा पोरग एवढं त्रास देतंय, एवढं त्रास देतंय की सतत मला दुःखाजवळ नेतंय. दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. माझा दादला मारेन. दादला म्हणजे कोण? महिला मंडळ. दादला म्हणजे कोण? मेवणा. मग बोला लवकर. ऐकायला येत नाही वयानुसार, पटकन बोला. हा बर, बघा त्यांचं झालंय नाही पण त्या नवरा 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 करताय ते बघा. काय करायचंय तुम्हाला? दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. माझा दादला मारेन, त्याच्यात आहुती देईन, पण मला मोकळी कर. 15वं शतक नाथ महाराजांचं. त्या काळामध्ये पती मरण पावल्यानंतर सती जायची प्रथा होती. त्या काळातलं नाथ महाराज म्हणतात, माझ्या दादल्याला मारेन, ज्ञानरूपी दादला मारेन, अज्ञानाची आहुती देईन, पण यातनं मला मोकळी कर. ज्या वेळेला ज्ञानाची आहुती दिल्यानंतर अज्ञान मारेन, त्यावेळेला माझ्याकडे काही उरत नाही, मी पूर्णतः मोकळी होते. वासुदेवातले प्रमाणे टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगताची आटला भेद, ज्ञान गिळूनी गावा गोविंदोगा. त्यावेळेला जगाचा मालक स्पष्ट होतो. आणि मग शेवटला नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटी राहू दे मला. कोण सगळे? प्रपंचातले नाती नाही. नाथ महाराज म्हणतात, हे काम क्रोधादी विकारानं जे भरलेलं आहे हे सगळं माझ्यापासून विमुक्त होऊ दे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आता ज्या घरामध्ये वास्तव्य करतोय ते निरंजन आम्ही बांधलेलं घर आहे आणि आता निराकार निरंतर इथं राहण्याचा प्रयत्न करतोय. वर्तमान काळाची अवस्था जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेली आहे. तुकोबराय म्हणतात, आतापर्यंत ज्या भासायुक्त असणाऱ्या शरीरानं परमेश्वराला सामोरं जात होतो, त्या शरीरानं सामोरं जाण्याची ताकद आता नाही. अभंगाचं दुसरं चरण. निराभास पूर्ण झालं समरस, निराभास पूर्ण झालं समरस, निराभास पूर्ण झालं समरस, निराभास पूर्ण झालं समरस,
आभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऐक्य प्राप्त झालं. आतापर्यंत ज्या भासामध्ये जगण्याचा प्रयत्न करत होतो अज्ञान रूपाची काजळी होती. त्या अज्ञान रूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे आलो आणि खऱ्या अर्थानं जो आतापर्यंत ऐक्य साधला जात नव्हता तो ऐक्य प्राप्त झाला. आणि मग तुकोबराय म्हणतात आता जे आयुष्य जगत असताना अज्ञान होतं, अविवेक होता, असत्य होतं, ज्या गोष्टी मला परमात्म्याच्या जवळ जाऊ देत नव्हत्या त्या सगळ्या माझ्यापासून विमुक्त झाल्या. अहंकार नावाचा जो काही बाधा होती ही अहंकार नावाची बाधा माझ्यापासून परावृत्त झाली. अभंगाचं तिसरं चरण. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे तुका म्हणे आता नाही अहंकार, 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 तुका म्हणे आता नाही अहंकार. झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस. झालो सदाकार नित्य शुद्ध, झालो सदाकार नित्य शुद्ध, निराभास पूर्ण झालो समरस, निराभास पूर्ण झालो ऐक्याच पावलो आम्ही,
अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही निराभासी पूर्ण झालो समर निराभासी पूर्ण झालो समर टाळकऱ्यांसाठी वादकांसाठी एकदा जोरात टाळ्या होत्या. खूप गोड साथ दिली महाराज. ऐका तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीच्या जवळ प्राप्त झाल्यानंतर त्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आता अहंकाराची बाधा होणार नाही. झालो तदाकार नित्य शुद्ध. परमेश्वराची प्राप्ती झाली, ईश्वराच्या जवळ गेलो आणि शुद्ध झालो. असा अगदी थोडक्यात असणार अन्वय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे. निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध. निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगाच्या प्रासादिक वाणीतून जेवढं चिंतन मांडता आलं तेवढं आपल्या समोर नियोजित वेळेनुसार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द एखादं वाक्य चुकीचं गेलं असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करावी अशी याचना करतो. जेवढं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा जेवढं मांडता आलं तेवढं गुरुवर्यांचा प्रसाद अर्थात सद्गुरू माऊली दादा महाराज राणे बाबांच्या सहवासात राहून बाबांच्या कृपेनं जेवढं देता आलं तेवढं आपल्या समोर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. परमादरणीय परमश्रद्धेय भागवताचार्य महेशजी महाराज साळुंखे आदी करून उपस्थित जेवढे गुरुवरी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींच्या कृपाशीर्वादानं हे प्राप्त झालेलं फळ आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर गुरुवर्यांच्या माध्यमातून मिळालेला हा प्रसाद म्हणून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. चुकीचं असेल ते पूर्णतः माझं अज्ञान आहे. अज्ञान तेवढं आपल्यापासून दूर करा आणि या देहाला ज्ञानानं परिपक्व किंवा भगवंताच्या चरणाजवळ जाण्याकरता प्रयत्न करा अशी आपल्यासमोर प्रार्थना करतो. उपस्थित मृदंगाचार्य परमदरणे परमश्रद्धेय आमच्या राहुल महाराजांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण श्रवणजी महाराज पाटील आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. परमादरणीय परमश्रद्धेय उत्कृष्ट मृदंग वादक आदरणीय हरिभक्तपरायण आर्यनजी महाराज यादव महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. खरं तर आजच्या कार्यक्रमाला जवळजवळ 7 ते 8 कीर्तनकार या कार्यक्रमाला वरखडे परिवारावरती आणि राहुलजींवरती नितांत प्रेम करणारी मंडळी मग कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, टाळकरी मंडळी असतील, चोपदार मंडळी असतील, विनेकरी मंडळी असतील, ही सगळी मंडळी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. वरखडे परिवाराच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. परमादरणीय परमश्रद्धेय आमच्या श्री वसौ मंदा आई केशवजी हरिश्चंद्र वरखडे, श्री वसौ रमा आई अरुणजी हरिश्चंद्र वरखडे या वरखडे परिवाराच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं गृहप्रवेशाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलोय आणि या अनुषंगानं या घरातील जेवढे अगोदरचे दोष आहेत ते सगळे यापासून दूर जावेत अशी सत्यनारायण देवतेला पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतो. उपस्थित साऊंड सिस्टम आपले सुद्धा मनपूर्वक आभार. गोड साऊंड सिस्टम आपण लावली आणि पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर
ज्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा आध्यात्मिक जेवढी कार्य आहेत त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतो, ते या परिवारातील एक घटक, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय राहुलजी महाराज वरखडे यांचे स्वतंत्र असं चॅनल आहे. या चॅनलवरती अशी कीर्तनं आपण भरपूर पाहू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. अध्यात्माकडे आपली वाटचाल असली पाहिजे या अनुषंगानं एक ग्रामीण भागामध्ये राहणारा मुलगा आणि स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार करून त्याच्यावरती जेवढी आपल्या परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील कीर्तन आहेत किंवा जेवढे कीर्तनकार आहेत ती चांगली कीर्तनं राहुलजी महाराज याच्यामध्ये अपलोड करत असतात, टाकत असतात. चांगल्या प्रकारचे लाईक, चांगल्या प्रकारचे शेअर त्यांना मिळत राहो. आपल्याला सगळ्यांना प्रार्थना करेन की त्यांच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि भव्य दिव्य अशा चांगल्या उच्च स्थानावरती आपल्या या मुलाला पोचवण्याचा प्रयत्न करा, अशी सगळ्यांना प्रार्थना करतो. उपस्थित सर्व कीर्तनकार, परमादरणीय परमश्रद्धेय जे पंचपदीचं गायन करून गेले, ते आपल्या परिसराचं, रायगडाचं आणि कर्जतचं वैभव हरिभक्त पारायण गायन सम्राट प्रवीणजी महाराज परवाड, त्यानंतर परमादरणीय परमश्रद्धेय आमचे श्रीकंठे बाबा, हे 2 कीर्तनकार मंडळी प्रारंभीला कार्यक्रमाच्या अनुषंगाने जाणं झालं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला माझ्याकरता प्राप्त झालेले आदरणीय या राहुलजी किंवा वरखडे परिवारावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व, हरिभक्त परायण, उत्कृष्ट कीर्तनकार आणि प्रवचनकार आणि गोड गायनाचार्य आणि गोड मृदुंगाचार्य, अशा सगळ्या बाजू ज्यांनी आपल्या हातात घेऊन ठेवलेल्या आहेत ते आदरणीय प्रवीणजी महाराज शिंदे महाराजांचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर त्यांच्या सोबतीला उत्कृष्ट प्रवचनकार, कीर्तनकार, मृदंगाचार्य आणि गायनाचार्य यांनी आपले अंग आपल्याजवळ घेऊन ठेवलेत, ते आदरणीय समीरजी महाराज पवार महाराजांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर आपल्या या रायगडाचं वैभव, कर्जत तालुक्याचं वैभव आणि आपल्या या पंचक्रोशीचं वैभव, रायगडभूषण पुरस्कार सन्मानित परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या सगळ्यांचे निकटवर्तीय आणि स्नेहाचं, श्रद्धेचं स्थान आदरणीय हरिभक्त पारायण आमच्या योगिता महाराज गणेशजी थरकुडे महाराजांनी या ठिकाणी गोड साथ दिली, महाराजांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आदी करून आमचे हरिभक्त पारायण, प्रवचनकार, कीर्तनकार, उत्कृष्ट गायनाचार्य आदरणीय आमचे भगवान बाबा सावंत बाबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर परिसरातील कीर्तनकार आहे ना सावंत, आमची छोटीशी कीर्तनकार ताई, त्या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांच्या, तुम्ही आहात का कीर्तन प्रवचन नाही ना, त्यांच्या सोबतीला या सगळ्या आमच्या मुली उभ्या आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर मी प्रामुख्यानं सांगेन, अगदी 5-10 मिनटं आपले जास्त घेतलेत, अगदी 2-3 मिनटं घेऊन वाणीला पूर्ण विराम देईन. त्याचा बास काढून टाका, त्याचा बास आहे बघा, बास याचा बास आहे, काढून टाका. ऐका, थोडीशी शांतता पाळा, 2-3 मिनटं. ह्या ज्या आमच्या महिला वर्ग किंवा सगळ्या मुली या ठिकाणी कार्यक्रमाला उभ्या आहेत, अशा आपण मुली किंवा छोटी मुलं आपल्या घरातील असतील तर या कीर्तनाच्या रांगेमध्ये टाळकऱ्यांच्या सहित उभं करण्याचा प्रयत्न करा. आपलं गाव हे परमार्थी गाव आहे. मी कोणाचं ग्रामस्थांचं नाव घेणार नाही, कारण एखाद्याचं राहिलं तर त्याचं पाप मला लागेल. सगळं गाव आपुलकीचं आहे. मला प्रेमानं, आपुलकीनं बोलावता, आपल्या सगळ्यांचा स्नेह, खरं तर बऱ्याच वर्षापासूनचे असणारे संबंध आत्तापर्यंत या ठिकाणी आहेत. पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करेन, अगदी श्वास असेपर्यंत हे संबंध अशाच प्रकारचे टिकून राहावे. सर्व ग्रामस्थांच्या चरणाला स्पर्श करतो. या माझ्या माता भगिनी या ठिकाणी मुली आहेत, या ज्या उभ्या आहेत, अशा अनेक मुलींना आपण कीर्तन असेल किंवा हरिपाठ असेल त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना उभं करण्याचा प्रयत्न करा. खरं सांगू का, त्याची फलश्रुती काय, मी असं म्हणणार नाही की या मुली भविष्यात पुढे जाऊन कोणी कीर्तनकार होतील, प्रवचनकार होतील किंवा कोणी अभ्यास होतील, भागवताचार्य होतील, रामायणाचार्य होतील, हे मी सांगू शकत नाही. पण एक मात्र गोष्ट मी सांगू शकतो, या मुलींच्या बाबतीमध्ये अजूनही बास आहे. कुठला तरी आहे, बाह्याचा आहे का कुठलाही बघा, तो बाह्याचा असेल तर कमी करा. ऐका, राहू द्या, थोडंसं बास ठेव. या सगळ्या मुली ज्या आजच्या कार्यक्रमाला उभ्या आहेत किंवा छोटी छोटी मुलं जी कार्यक्रमाला उभी आहेत, मी का तुम्हाला या गोष्टी सांगतोय त्याचं कारण आहे का, अध्यात्माकडे असणारी वाटचाल कधी क्षयाकडे जात नाही. आपल्या मुलींना जर मोठं करायचं असेल तर प्रामुख्याने सांगेन, आजच्या कार्यक्रमाला उभे असणारे हे सगळे माता माऊली असतील, आमच्या छोटी छोटी मुलं असतील,
मी हे सांगणार नाही की हे कुठल्या तरी उंच स्थानावरती जातील, कीर्तनकार होतील, प्रवचनकार होतील, भागवताचार्य होतील का रामायणाचार्य होतील, पण एक गोष्ट मी निश्चित सांगेन, संपूर्ण विश्व संपूर्ण जन्मामध्ये आपल्या सासू सासऱ्याला घराच्या बाहेर काढणार नाही एवढं जरी त्यांना ताकद मिळेल महाराज. हे वारकरी संप्रदायाचं शिक्षणच असं आहे की याच्यातून प्रेमही मिळतोय, याच्यातनं भक्ती कळते, असं वारकरी संप्रदायाचं शिक्षण आहे. या मुलांना उभं राहण्याकरता प्रयत्न करा, खऱ्या अर्थानं धर्माच्या बाजूनं तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा. धर्मावरती आलेली ग्लानी आज तुम्ही मागच्या 5-6 दिवसापासून पाहताय. हे निमित्त मात्र आहे समाजानं प्रबोधन करण्याचं. त्याचं कारण सांगतोय, पहलगामला झालेला, श्रीनगरला झालेला सगळं प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण कधी आम्ही जागृत होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या निमित्तानं मी आपल्याला सांगतो, जी परकीयांची आक्रमणं संकट आपल्यावरती येत आहेत त्यांना जर परावृत्त करायचं असेल तर आपल्याला एकजूट होणं गरजेचं आहे, संघटित होणं गरजेचं आहे. संघटित व्हा. आक्रमण होत असेल, धर्माच्या विरुद्ध अधर्माची लढाई असेल, त्या वेळेला घरादाराला कुलूप लावा आणि त्या धर्माच्या लढाईमध्ये सक्रिय होण्याचा प्रयत्न करा, एवढी विनंती करतो. या वरखडे परिवाराच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण, या निमंत्रणाच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांचं झालेलं दर्शन, ग्रामस्थांचं कोणाचं नाव घेत नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. सगळीच माझ्या जवळची आहे, सगळीच निकटवर्ती आहेत. खरं तर अगदी वरच्या टोकापासून सुरुवात केली तर अगदी शेवटच्या आमच्या संभाजी बाबांच्या दुकानापर्यंत गेलो तरी सगळ्यांची नावं मला माहिती आहेत. पण एखाद्याचं राहिलं तर त्याचं पाप मला लागेल, किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगतो, या सगळ्यांची घेत असताना एखाद्याचं राहिलं तर तो सहज म्हणेल, सप्ताहाला आमच्या गावात कसा येतो तेच मी बघतो. त्यापेक्षा कोणाचे नाव घेत नाही, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. उपस्थित सर्व संत मान्याळी या सगळ्यांचे आभार व्यक्त करून महिला वर्ग, पुरुष वर्ग, या वरखडे परिवाराच्या सुखाच्या क्षणाला आपण सगळेजण उपलब्ध झालात. वरखडे परिवारावरती प्रेम दाखवलं. हा परिवार अशाच प्रकारचा वृद्धिंगत होत राहो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला असेल तर एका वर्षात 2 घरं होतात. आपलं कीर्तन जर लग्नाला असेल त्याचा विचार घरी जाऊन करा तुम्ही. मी अशी प्रार्थना करेन की लवकरच या घरामध्ये लक्ष्मी यावी आणि राहुल महाराजांना याची साथ मिळावी आणि ते घर परिपूर्णतेला जावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. सत्यनारायण देवता या परिवाराला सदैव सुखात ठेवो, आनंदात ठेवो अशी भगवंताला प्रार्थना करून वाणीला आजच्या पुरता पूर्णविराम. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोलिले कुरे वेडी वाकुरी उत्तरे, नाही उच्चारिला अधिकार म्या तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकाराम,